ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेंची प्रकृती सध्या खालावलेली आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस आहे। लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालावली आहे। दोघांचंही वजन घटल्याची माहिती आहे। प्रकृती खालावत असली तरी सुद्धा उपचार घेण्यास मात्र दोघांनीही नकार दिलाय। लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहेत। हाके साहेब, हा सगळा 7 दिवसापासून हे सुरू आहे तुमचं। आज अनेक मोठे नेते तुम्हाला भेटायला येणार आहेत। कालही मोठ्या प्रमाणात गर्दी झाली, रस्ताही अडवला गेला होता। त्याच्यापूर्वी पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सुद्धा येऊन गेले। त्यामुळे ओबीसी समाज आता कुठेतरी आक्रमक होतोय आणि रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे। पुढचं आपल्याला आंदोलन काय करायचं असेल तर आपले नेते ठरवतील आणि तसं आव्हान केलं जाईल। पण आता रास्ता रोको आणि बंद करू नये म्हणजे आव्हान आहे, विनम्र आव्हान। कारण आपण जे आता उपोषणासारखं मार्ग आपण लोकशाहीतला आता सध्या आपण त्या माध्यमातून लढाई लढतोय। आमदार खासदार निवडून आले ना, ठीक आहे, निवडून येऊ शकतात लोकशाहीमध्ये, पण आल्यानंतर त्यांना त्यांचे काउन्सिलिंग झाले पाहिजेत, त्यांचे क्लास झाले पाहिजेत। मागास म्हणजे काय, मागासवर्गीय म्हणजे काय, दलित म्हणजे काय, SC ST म्हणजे काय, त्यांचे हक्काधिकार काय आहेत, ॲट्रॉसिटी म्हणजे काय, आपण आपल्या क्राऊडला कसं समजावून, म्हणजे जरांगेसारखं वाईट म्हणजे आत्महत्या केलं हे वाईट आहे ना। आंदोलन करायचं तुम्हाला अधिकार आहे, पण त्या आंदोलनाला भावनिक होऊन लोकांनी आत्महत्या करणं, आपण अरे कधीतरी फॉरेन पॉलिसीचा विचार करा तुम्ही। बर्ड व्ह्यूनं कधीतरी महाराष्ट्र बघा, बर्ड व्ह्यूनं बघा ना महाराष्ट्र। अरे 12 करोड जनतेचं दायित्व आहे हो तुमच्याकडे साहेब। कॅमेरामन अमित आडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, जालना।